हाय गाईज, मी नंदिनी। आज आपण बनवत आहोत सकाळचा फास्ट मधला हेल्दी ज्यूस। तर त्याचं साहित्य, तर मी अनारचे दाणे काढून अर्ध्या अनाराचे दाणे काढले, छोट्या साईजचा होता। आणि हा कोथिंबीर, चांगली ताजी कोथिंबीर, आणि ही मोसंबीच्या 3 फाकी घेतली आहे। संबार थोडासा, अर्धा गाजर, एकला थोडा कमी बीट, दीड आवळा आणि एक कढीपत्ता। याचा आज आपण ज्यूस बनवू। आणि हलका काळा नमक। ह्या सगळ्या वस्तूला बारीक काटून घेऊ। आणि हा ज्यूस मी मिक्सर मध्येच बनवणार आहे। तर रेसिपी चालू करू आपण। हे सगळं काटून घेऊ बारीक। तर या प्रकारे सगळे बारीक बारीक काटून घेऊ आपण। मिक्सर मध्ये बारीक झाले पाहिजे त्या हिशोबाने। बघू शकता, आवळा पूर्ण झालेला आहे बारीक करून, मोसंबी बारीक करून थोड्या छोट्या झालेली आहे। तर आता बीट बारीक करत आहोत। तर बीट काटून झालेला आहे आपला। या प्रकारे आता गाजर पण बारीक करून घेऊ। तर गाजर पण पूर्ण बारीक झाला। तर सांबार पण छोटा छोटा करून घेऊ। आपण घरच्या मिक्सर मध्येच आज ज्यूस बनवू। तर बघा, सगळं इथे टाकून घेत आहे मी भांड्यामध्ये। तर आहे सकाळच्या फास्टिंगचा सगळं प्रोटीन देणारा ज्यूस। तर याच्यात थोडा अद्रक भुलले आहे, अद्रक काटून घेते। तर बघा गाईस, हा आहे अद्रक। आपण अद्रक घेतलं, आता याला बारीक करून याच्यात घालून घेऊ। तर हा बारीक झालेला आहे अद्रक। आता आपण याला घालून घेऊ, चांगलं धुवून स्वच्छ। तुम्हाला वाटला तर हलका निंबू निचोडू शकता याच्यात, ऑप्शनल आहे। वाटला तर निचोडा, नाही तर राहू द्या। आणि आता नमक घालून घेऊ थोडा चवीनुसार। ह्या ज्यूसचा थोडा स्वाद वाढवेल। गिलासाने 1 गिलास पाणी घालून घेऊ। तर आता आपण मिक्सरला लावून घेऊ ज्यूस करून। हे माझी ज्यूसरच मशीन आहे, पण ते सगळं लावण्यापेक्षा याच्यामध्येच मी तुम्हाला करून दाखवते। छान ज्यूस बनते। बारीक करून घेऊ। तर बघू शकता असं झालेलं आहे, पण आपण अजून थोडा बारीक करून घेऊ। याला बारीक करून घेऊ छान। तर आपला ज्यूस तयार आहे पूर्ण छानपैकी। आता याला छान छानून घेऊ। तर मी या प्रकारे वाटा घेतला आहे, याच्यामध्ये मी छानणार आहे। आणि ही माझी छाननी आहे। हे बघा, मी हळद पण टाकते, पण आज हळद टाकणं विसरली। तर ते गळ्यावाली हळद अद्रक सारखी राहते, ते घालू शकता तुम्ही। तर बघा, ह्याच्यापैकी छान छन्नी घ्यायची आणि याच्यामध्ये तो गाळून घ्यायचा। तर या प्रकारे टाकून घेऊ। बघा, असा ज्यूस निघत आहे। चम्मचने असा घुमवून घेऊ। बघा,
सगळा ज्यूस आपण असंच करू काढून घेऊ. हा घरचा बनवलेला हेल्दी आणि पौष्टिक ज्यूस आहे. आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे. तर बघा गाईस, आपण ह्या प्रकारे पूर्ण ज्यूस काढून घेतलेला आहे. आता हा थोडासाच आहे आणि असाच आबाळा वाचलेला असला त्याला याचाही पण आपण उपयोग करू. तर बघा गाईस, आता आपला हा पूर्ण ज्यूस मी आता या प्रकारे ग्लासामध्ये घालणार आहे. तर आपला प्यायसाठी ज्यूस रेडी आहे. तर या प्रकारे ज्यूस पिऊन बघा आणि खाऊन सांगा मला टेस्ट करून कसं बनलं आपला घरगुती नॅचरल ज्यूस, हेल्दी आणि पौष्टिक फास्टिंगचा. तर बाय गाईज, आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय, टेक केअर. या प्रकारे ज्यूस बनवून पिऊन बघा.